तर आजचा विषय असा होता की शेतातल्या आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या काढायच्या होत्या. बाहेरून नाही पण आतून मोक्कार कैऱ्या होत्या झाडाला. मग काय चढलो झाडावर, बादली लटकावली आणि केली कैऱ्या काढायला सुरुवात. आणि झाडाच्या अर्ध्या निम्म्या कैऱ्या तोडून झाल्या. असं ठरलं की झाडाला थोड्या कैऱ्या तशाच ठेवायच्या. कायला तर वटपौर्णिमेचा आंबरस या कैऱ्यांचा करायचा होता. कैऱ्या तोडून झाल्या दादेला एक पाड भेटला आणि त्याने तो पार कुईची पांढरी केस दिसतपर्यंत खाल्ला. आणि मग सगळी कैऱ्यांची कॅरेट गाडीत भरली आणि घरी निघालो. आणि हा आमच्या शेताकडे यायचा जायचा रस्ता. इथं जर एखादी गाडी गुतली ना तर पृथ्वी गोल आणि खड्डे खोल असा विषय इथं. पण आमची गाडी काही त्याच्यात गुतली नाही, कारण वजन कोणचं होतं? फळांचा राजा आंबा, त्याच्या कैऱ्यांचं. घरी आल्यावर कैऱ्या पिकेत घालायचा सेटअप लावला आणि मग फोन सेट केला, पेंडा आथरला आणि कैऱ्या पिकात घातल्या. आणि त्याच्यात मला हे 2 पाडं गावलं. मग मी कैऱ्यांची पेटी पॅक केली आणि कोपऱ्यात ठेवून दिली. त्यानंतर गोठ्यामागच्या आंब्याचं कलम केलं आणि पोरांसोबत क्रिकेट खेळायला गेलो. आणि किरण भाऊनी लाचचा बॉल मारून मॅच संपवली. आणि आजच्याला गावाकडचा सनसेट काही असा झाला होता. तर तुम्हाला हा गावाकडचा सनसेट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.